लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे प्रत्येक प्रचारात आपण उड्डाणपूल बांधला, आयुष हॉस्पिटल बांधले या दोन कामांवरच मतदान मागत आहेत। तसे पाहिले ते ही दोन्ही कामे स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांनी केली। या कामाच्या प्रस्तावापासून ते निविदा प्रक्रिया होईपर्यंत दिलीप गांधी हे पाठपुरावा करत होते। त्यांच्यामुळे हा उड्डाणपूल आणि आयुष हॉस्पिटल उभे राहिले असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणातून सांगितले। तरी देखील लोकांची दिशाभूल करून आपणच हे काम केले असल्याचे डॉक्टर सुजय विखे पाटील जनतेला सांगत आहेत, असे नितीन भुतारे यांनी म्हटले। 50 वर्षी विखे पाटील घराण्याने नगर जिल्ह्यात सत्ता भोगली। जनतेचे विखे घराण्यावर प्रेम आहे। असे असताना दिलीप गांधी यांनी केलेल्या उड्डाणपुलाच्या कामावर तुम्ही मत का मागता, असा सवालही भुतारे यांनी सुजय विखे यांना केला। 50 वर्षे विखे घराण्याने राजकारण करून फक्त जनतेची दिशाभूलच केली आहे। त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत जनतेने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे, असे भुतारे यांनी स्पष्ट केले। अहमदनगर लोकसभा मतदारसंघ तसेच अहिल्यानगर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार सुजय विखे हे त्यांच्या प्रचार सभांमधून जनतेला सांगतात की 50 वर्ष झालं विखे घराण्याने या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं, विखे घराण्याने सत्ता भोगली। मग हे सगळं भोगत असताना जर तुम्हाला जर एक काम करता आलं नाही आणि आज निवडणुकीला ज्यावेळेस तुम्ही सामोरं जाता, त्या निवडणुकीला सामोरं जात असताना खासदार दिलीप गांधींनी केलेले कामं तुम्ही जनतेसमोर ठेवता, परंतु खासदार दिलीप गांधींचं तुम्ही नाव घेत नाही, हे कुठंतरी चुकीचं आहे। आज दिलीप गांधींनी केलेला उड्डाणपूल असून द्या, आयुष हॉस्पिटल असून द्या, हे दोन्ही कामं खासदार दिलीप गांधींनी केले, हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटनाच्या वेळी मान्य केलेलं आहे। त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे, परंतु खासदार सुजय विखे आज त्यांचं नाव कुठंतरी घेत नाही। मग त्यांच्या कामांवर तुम्ही मतं मागता, मग तुम्ही 50 वर्ष फक्त काय सत्ता भोगली का? कुठल्याही प्रकारे निष्ठेचं राजकारण तुम्ही केलेलं नाही। 50 वर्ष तुमच्या घराण्याने फक्त वेगवेगळ्या विचारधारेवर राजकारण केलं। मग ज्याची सत्ता असेल, शिवसेनेची सत्ता असेल तर शिवसेनेच्या विचारावर तुम्ही राजकारण केलं, काँग्रेसची सत्ता असेल तर काँग्रेसच्या विचारांवर राजकारण तुम्ही केलं, राष्ट्रवादीची सत्ता असेल तर राष्ट्रवादीच्या विचारांवर तुम्ही राजकारण केलं। सत्तेसाठी तुम्ही अनेक वेळा विचार बदलले। त्याच्यामुळं कुठंतरी निष्ठेचं राजकारण या जनतेला नगरच्या पाहिजे। त्याच्यामुळे या नगरच्या जनतेने आता शहाणं होणं गरजेचं व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये असे विचार बदलणारे व निष्ठा बदलणारे लोकांना डावलून एक सुज्ञ असा लोकसभेचा उमेदवार निवडून देणं गरजेचं, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।